तर रामराम पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपल्या इकडे आलेला होता भाऊ पाऊस। तर पाऊस आल्यामुळे आपण आपले कबूतर पण खोलू शकत नव्हतो। थोडा डेंजर होता, पण एवढं मस्त वाटत होतं भाऊ। पहिलाच पाऊस एकदम डेंजर, मस्त एकदम थंडगार वातावरण झालं भाऊ। मग हवा गिवाही सुटलेली होती। मग म्हटलं चला आपल्या कबूतर वले वगैरे झाले का पाहू। मग पाहिले आपण तर कबूतर वले वगैरे काही होईल नव्हते। मग आपल्याला दिसलं दोन कबूतर वर, ते या पोरांचे होते, दोन उडून राहिले ते। म्हटलं चला आपण पण दोन उडून देऊ आपले। मग आपण पेटी खोलली, दार वगैरे असं पण तडवा काढला आणि आपले पण दोन कबूतर आपण उडून दिले। मग उडून दिल्यावर ते मस्त चालले होते वर उडत। तेवढ्यात श्री आला। श्री म्हणे थांब, मी मांजर वगैरे पाहतो, इकडे तिकडे मांजर असली तर। म्हटलं ठीक आहे, पाय मांजर। मग त्याने मांजर वगैरे पाहिली, इकडे तिकडे आहे काय। इथपर्यंत आपल्या कबुतराने चांगलीच हाईट घेतली आणि ते कबूतर पाहता पाहताच आपल्या लॉबमध्ये एकदम खतरनाक आवाज आला। श्री म्हणे जा ना, काय झालं पाय म्हणे। मग मी गेलो, पाहिलं काय झालं तर तसं काही झालेलं नव्हतं। कबुतराने पिंजरावर जो ठेवलेला तो खाली पाडला होता, म्हणून तो आवाज झालता। मग श्रीला म्हटलं की खोलतं का आपल्या बाकीचं पण कबूतर। श्री पण थांब म्हणे, सध्या आभाळ आलेला आहे म्हणे। तेवढ्यात या पोरांचे दोन कबूतर खाली उतरले, पण आपले दोन कबूतर एकदम हाईट पकडत होते। श्री म्हणे हे जर एकदम हाईट जर पकडली तर आपल्याला पूर्ण लॉक सोडणं आहे म्हणे। आता मी तर कबूतर उडून केलेली होती बो गलती, आणि त्यात हवा जर सुटली ते कबूतर जातील ते विषय अलग, पैसे गेले ते अलग। त्या वाढू माफ्याचं भाऊ एवढं पावसाळ्यात पण चालूच होतं ना भाऊ, रेतीवरनं। आबाळ पाहून घे किती आलेलं, एकदम खतरनाक आबाळ आलेलं होतं। आणि माडीवरचं पाणी आपण आताच झाडलेलं होतं। हे आपली पूर्णा नदीला पाणी येता सोडलं आता। बरंच पाणी आपल्या नदीमध्ये आता सध्या अशा हालतीत। रेतीचे ट्रक चालूच होते भाऊ। तेवढंच आपले कबूतर लक्ष गेलं, कबूतर एकदम बंद झालते भाऊ आपले। मग श्री म्हणे पाय आता झालंच की तो विषय। मग आपले सबन कबूतर आपल्याला सोडा लागले भाऊ। मग आपण सगळे कबूतर सोडल्यावर आपल्याला ते दिसले एकदम पॅकमध्ये होते। हे आहेत भाऊ आपले बाकी कबूतर, त्यातले ते सोडताच आपले 2-3 कबूतर बॅग चिपकले ना रे। हे पाहून घे, हे दिसू राहिलं ना आपले ते पॅकमध्ये कबूतर। हे दिसले 2 कबूतर दिसत होते आपल्याला कॅमेऱ्यात झूम केल्यावर। मग बाकीचे कबूतर सोडल्यावर हे पण गेलं ना भाऊ, उडाले हवेत। मग तर आता तर एकदम डेंजर काम झालं। श्रीया म्हणे आता जर गेले तर तुलेच मारतो म्हणे बा। मग आता एवढं बेकार विषय झाल्यावर तर माणसाला कबूतर खाली पाळणंच होतं। काय म्हटलं बा आता कसे पाळतो मी, बाकी पण सोडले। मग पाहून घ्यावे आपले श्री भाऊ। शिऱ्यानं आणलं पाणी, मग पाणी गिणी टाकलं त्यात। हे पण काय झालं कान हे फसलं ना कबूतर हिच्यात। श्रीया म्हटलं काढ आता कसं तरी करू, ते मान काढले पण ते निघे नाही भाऊ। श्री पण थांब म्हणे आता भरणी कर लागेल म्हणे आडवी। म्हटलं कर भरणी कर आडवी, मग निघते ते। त्याने केली भाऊ भरणी आडवी केल्यावर ती निघून पाहायला बंगा। चला झालं, जाऊ द्या म्हटलं, निघालं। फसलं असतं तर विषय झाला असता। ते 2 युराल ते आपल्या खाली जे पॅक होती ते। हे पण काय हे आपले कबूतर कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा। तर हे आपण अलग जागचे आणलेले आहेत भाऊ, आणि घरचे पट्टे खास करून जास्त आहेत त्यामध्ये। फडक पाहून घ्या कशी एकदम कडक। हावे आपल्या घरच्या सगळ्यात जुना नर, म्हणजे एकदम म्हातारा। हे आपले बाकीचे कबूतर सगळे। हे आता झालता अंधाराचा टाईम, मग श्री नाकलले अंदर, आणि ते जे 2 होते आपल्या हवेत त्यातले 2 ते हवेतच राहिले। ते लिहायला टाईम होता, बाकीचे घेतले आपण कोंडून। हे सोबत श्रीनं कबूतर त्याला म्हटलं घे कोंडून। तेवढ्यात मामाचा फोन आला, आपला वाढदिवस आहे, ये वाढदिवस आले। मग गेलो मामाची इथं, मग चांगले डायरेक्ट वाढदिवस आले। मामा केक आणला होता मस्त, कॅन्डल येते ओके एकदम। मामाचा बड्डे सेलिब्रेट केला। मग आपण चला म्हटलं आता जो बाहेर फिरायला गेल्यावर मामभुवान काढले व्हिडिओ तेवढे डेंजर काढले त्यानं की एकदम पूर्ण कॅमेरा हालून टाके भाऊ इकडले तिकडे। आता हे आलो मग मैसंगच्या नाक्यावर, चल म्हटलं आता काहीतरी भाऊ न काही व्हिडिओ तर काही काढले नाहीत चांगले, जसे काढले तसे आता तुम्ही पाहू शकता। अशाच ब्लॉगसाठी लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये।